भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करीते काननी. नमस्कार. कथामृतच्या सर्व श्रोत्यांना माझ्या श्रावण सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मागच्या सोमवारी पण आपण एक कहाणी बघितलेली आहे आणि आज खुलभर दुधाची कहाणी बघणार आहोत. आता श्रावण सोमवार म्हटलं की अगदी आपल्या डोक्यात येतं की बेलाची पानं, बेल आपण महादेवाला वाहिला पाहिजे, अगदी लक्षात येतंच. तर मग बेल शंकराला का प्रिय आहे बरं? ह्याचे एक कारण आहे. लक्ष्मीने श्रावण मासात शंकराच्या पिंडीवर 1000 पांढरी कमळे वाहण्याचे ठरवलं. सोन्याच्या तपकात 1000 कमळे मोजून ठेवली. मंदिरात गेल्यावर तपकातील 3 कमळे आपसूक कमी होत. त्यातूनच एक झाड उगवलं. त्रिदल असलेली त्याला पाने होती. पाने खुडून लक्ष्मीने महादेवाच्या पिंडीवर वाहिली. भक्तिभावनेने, भक्तीच्या सामर्थ्याने निर्माण झालेली बिल्वपत्रे लक्ष्मीने वाहिली म्हणून शंकराला प्रिय ठरली. आनंदाने खुश झाला. लक्ष्मी म्हणजे संपत्ती, धनदौलत. ती संपत्ती शिळी कधीही होत नाही. त्यामुळे लक्ष्मीने उत्पन्न केलेला बिल्व वृक्ष सर्वांना आवडला. बेलपत्र कधी शिळं होत नाही, निर्माल्यही होत नाही. बेल कधी मिळाला नाही तर वाहिलेले बेलाचे पान परत शिवाला वाहिले तरी चालते. बिल्वपत्राशिवाय केलेली ही शिवपूजा निरर्थक होते. बिल्वपत्रे शिवाला वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. दारिद्र्याचा नाश होतो, पापे नष्ट होतात, रोग बरे होतात. म्हणून शंकराला प्रिय व संतोष देणारे ही बिल्वपत्रे आहेत. म्हणून शंकराला बिल्वपत्रे फार आवडतात. आणि आता कहाणी बघणार आहोत खुलभर दुधाची. बऱ्याच वेळेला होतं काय की आपण आपल्या घरात लहान मुलं असतात, त्यांची मनं मारतो, त्यांना खायला देत नाही, पण आपण देवळात जातो आणि ते अर्पण करतो. पण देवालाही आवडत नाही हो. पहिल्यांदा लहान मुलांना घरच्यांना खायला द्या आणि नंतर मला द्या. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा आहे आणि आत्मा हाच परमेश्वर आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. तर ही कहाणी सोमवारची खुलभर दुधाची काय आहे आपण पाहूया. ऐका परमेश्वरा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. परंतु हे कसं शक्य आहे बरं, अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं त्याला एक युक्ती सांगितली आणि त्या युक्तीप्रमाणे राजानं गावामध्ये दवंडी पिटवली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. हे ऐकून सर्वांना धाक पडला, भीती वाटली. अरे बापरे, घरोघरची माणसं घाबरून गेली. कुणालाही काही सुचेनासं झालं. त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही. पण दुपारी
एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना खाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं, 4 तांदळाचे दाणे घेतले, 2 बेलाची पाने घेतली आणि खोलभर दूध घेतलं. बाई देवळात आली, मनोभावे पूजा केली, थोडं दूध नैवेद्याला ठेवलं, देवाची प्रार्थना केली. जय महादेवा नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्या खोलभर दुधानं भरणार नाही, पण मी आपली भावभक्ती माझी तुझ्या चरणी अर्पण करते. आणि हे दूध आहे, हे मी थोडंच आणलेलं आहे. तर असं म्हणून राहिलेलं दूध होतं ते तिनं गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागे परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गाभा भरून गेला. हे गुरुवानं पाहिलं. राजाला कळलं, परंतु तिचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले, तरीही शोध काही लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभय वचन दिलं. तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले आणि हे देवाला आवडलं नाही, म्हणून गाभारा भरला नाही. याला युक्ती काय करावी? तर मुलावासरांना दूध पाजावं, घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल. नंतर राजाने म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटवली. चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिला. लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली. तसं तुम्ही आम्ही नांदू. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.